तर मित्रांनो, ही आहे महाकुंभ प्रयागराजला जाण्याची तयारी। गाडीची पूजा सुरू आहे। प्रत्येकजण आपापलं सामान आपापली सीट रिझर्व करण्याच्या धावपळीत आहे। आपण बघू शकता माताजी आहे, बाकी सगळे लोक प्रत्येकाची बॅग, सामान, कपडे सगळं भरून आता आम्ही प्रयागराजसाठी प्रयाण करत आहोत। रस्त्यात अनेक अडचणी आल्या, गाडी खराब झाली, जाम पण लागले, त्याच्यामुळे खूप वेळ गेला। एवढं करूनही आम्ही सुखरूप प्रयागराजमध्ये पोहोचलो। आपण बघू शकता या ठिकाणी मोठमोठे पंडाल लागले आहेत आणि लोक स्नान करण्यासाठी घाटाकडे प्रस्थान करत आहेत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आहोत प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्यात आलेलो। तर आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सारे भाविक स्नानासाठी त्रिवेणी संगमावर जमा झालेले आहेत आणि आम्ही सुद्धा काल रात्री नागपूरवरून निघालो, आज इथे 12 वाजता पोहोचलो आणि प्रत्येकाने या ठिकाणी स्नान केलेलं आहे। आणि आपण जरी यायचा जर विचार करत असाल तर जरूर या, कारण ज्या पद्धतीने आपण मीडियामध्ये किंवा इतर काही गोष्टी ऐकतो तेवढं तसं काही आम्हाला दिसून नाही राहिलं। हां, थोडासा गर्दी वगैरे आहे, पण येऊ शकता तुम्ही। आम्ही तर सगळी फॅमिली, मुलं बाळं वगैरे सगळे सोबत घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे आपण पण या आणि या संधीचा लाभ अवश्य घ्या। तर या व्हिडिओमध्ये मी कुंभमेळ्याचे काही क्षण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन, ते जरूर पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर हे आहे प्रयागराज त्रिवेणी संगमावरील विलोभनीय दृश्य। आपण बघू शकता या ठिकाणी बरेचसे भाविक आहेत, बोटी पण सुरू आहे आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी सहपरिवार मुलाबाळासहित सगळ्यांनी कुंभ स्नानाचा आनंद घेतला। कुंभ स्नान करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला गर्दीतून वाट काढत निघत आहोत आणि या ठिकाणी येता येता आम्हाला हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसले। तर बाजूलाच आमच्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 हेलिपॅड आहेत। ज्या भाविकांना कुंभमेळ्याचा वरून चक्कर मारायचं आहे अशांसाठी हे सुविधा आहे। बऱ्याचशा लोकांनी हेलिकॉप्टरमधून सुद्धा या पर्यटनाचा आनंद घेतला।
तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक संकट, जाम, गाडी खराब ह्या सगळ्या गोष्टीवर मात करत आम्ही कुंभमेळ्यामध्ये पोहोचलो आणि स्नान केलं आणि त्या ठिकाणून आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहोत। तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।